कोणतीही करवाढ किंवा दरवाढ न सुचवता सोलापूर महानगरपालिकेचं 924 कोटींचं बजेट स्थायी समितीकडे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सादर केलं। सोलापूर महानगरपालिकेच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचं 924 कोटी रुपयांचं प्रशासकीय अंदाजपत्रक पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शुक्रवारी स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्याकडे सादर केलं। यावेळी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजपच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखा परीक्षक सदानंद वाघमोडे तसंच स्थायी समिती सदस्या संगीता जाधव, अश्विनी चव्हाण, भारतसिंग बडुरवाले, बिज्जू प्रधाने, सतीश सिरसिल्ला आणि सत्यनारायण गुर्रम यांची उपस्थिती होती। यंदाच्या प्रशासकीय अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ किंवा दरवाढ सुचवली नाही। स्थायी समितीत या अंदाजपत्रकावर चर्चा होऊन आवश्यक त्या दुरुस्त्या केल्यानंतर 31 मार्च किंवा त्यापूर्वी होणाऱ्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरीसाठी ते मांडण्यात येणार आहे। पत्रकार परिषदेत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी अंदाजपत्रकातील महत्त्वाच्या तरतुदींची माहिती दिली। DPDCच्या माध्यमातून महापालिकेला 347 कोटी रुपयांचं अनुदान मिळेल असं गृहीत धरून नियोजन करण्यात आलं आहे। तसंच शहरातील जलवितरण व्यवस्था सुधारण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्यानं सुमारे 1300 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्यासाठी 111 कोटी रुपयांचे म्युनिसिपल बॉन्ड काढण्याची तयारी सुरू आहे। सध्या महापालिकेवर 96 कोटी रुपयांचं कर्ज असल्याची माहितीही त्यांनी दिली। याच्यामध्ये महापालिकेचं जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं GSTचं अनुदान असेल आणि त्यांचं स्वउत्पन्न असेल, साधारणतः 924 कोटीचं आम्ही गृहीत धरलेलं आहे। शासनाकडून येणारं अनुदान साधारणतः 347 कोटी आणि कर्ज व म्युनिसिपल बॉन्ड याच्यासाठी 111 कोटीचं उत्पन्न आम्ही गृहीत धरलं आहे। असं एकूण 1383 कोटीचं जे आमचा अंदाजपत्रक आहे आम्ही हे तयार केलेलं आहे। याच्यात प्रामुख्याने शासनाच्या विचाराधीन आणि मंजुरीच्या अधीन असलेलं पाणीपुरवठा योजना जी आहे साधारणतः आता सुरुवातीला 892 कोटीची होती आणि शासनाच्या सूचनेनुसार आम्ही ते रिवाईज करून आता 1300 कोटीची आम्ही ही योजना बनवली आहे। त्याच्यासाठी आवश्यक असणारे म्युनिसिपल बॉन्डचं कॉन्ट्रिब्युशन आहे ते सुद्धा आम्ही ह्या योजनेमध्ये प्रस्तावित केलेलं आहे। प्रशासनानं अंदाजपत्रकात एकूण उत्पन्नाच्या 2% म्हणजेच 18 कोटी रुपये नगरसेवकांनी सुचवलेल्या प्रभागनीय विकास कामांसाठी राखीव ठेवले आहेत। तसंच शहरातील पावसाळी गटारी योजनेसाठी मंजूर झालेल्या 98 कोटी रुपयांच्या प्रकल्पात महापालिकेचा हिस्सा भरण्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। समाज कल्याण योजनांसाठी 8 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे। दरम्यान सन 2025-26 या वर्षासाठी 318 कोटी रुपयांच्या मालमत्ता कराचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं। त्यापैकी नोव्हेंबर अखेर 192 कोटी रुपये वसूल झाले आहेत। सोलापूर शहरात सध्या 3,13,000 मिळकती असून सुमारे 80,000 खुले प्लॉट्स आहेत। महापालिकेच्या एकूण उत्पन्नाच्या सुमारे 42% खर्च हा आस्थापनेवर म्हणजेच पगार, वेतन भत्ते आणि पेन्शनवर होत आहे। पगारासाठी 250 कोटी रुपये तर वेतन भत्ते आणि पेन्शनसाठी सुमारे 150 कोटी रुपये खर्च होत असून एकूण 400 कोटी रुपयांचा आस्थापना खर्च होत असल्याचं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं। चालू असलेलं असे एकूण 8 कोटीचा आम्ही खर्च जो आहे तो प्रस्तावित केलेला आहे। त्याचबरोबर CSR उपक्रमामधून वेगवेगळे जे काम आहेत ते आम्ही प्रस्तावित केलेले आहेत। संभाजी तलाव आणि सिद्धेश्वर तलाव याच्या प्रदूषण कंट्रोल करणे, तिथल्या जलचरांचं जीवन सुखकर करणे यासाठी सुद्धा आम्ही प्रशासनामार्फत निधी द्यायसाठी प्रस्तावित केलेला आहे। त्याचबरोबर जे डिजिटल आणि ऑनलाईन जे आपल्या जे सेवा आहेत त्याला ज्या संपूर्ण सेवा ज्या का थोड्याफार राहिलेल्या आहेत त्यासुद्धा 100% ऑनलाईन करण्यासाठी आवश्यक असणारा खर्चसुद्धा आम्ही याच्यामध्ये नमूद केलेला आहे। आणि याच्यामध्ये आम्ही कुठलीही करवाढ सध्या प्रस्तावित केलेली नाही आहे आणि जे काय आमचं उत्पन्न आहे ते फक्त राहिलेली थकबाकी जास्तीत जास्त कशी वसूल करता येईल याच्यावर आमचा भर राहील। आणि आमचे ज्या महापालिकेच्या वेगवेगळ्या आपल्या ज्या खर्च आहेत त्याच्यामध्ये विशेषतः वेतन आणि पेन्शनचा खर्च मोठा आहे
आणि इतरही बांधील खर्च आमच्याकडे बरेच मोठे आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त वसुली करून त्यात आमच्या उत्पन्नामध्ये भर घालण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकाच्या अनुषंगानं सोलापूर शहरातील नागरिकांच्या सूचना तसंच स्थायी समिती सदस्यांच्या बैठकीनंतर आवश्यक त्या सुधारणा करून सुधारित अंदाजपत्रक जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी दिली. आपण आयुक्त साहेबांकडून सोलापूरचं अंदाजपत्रक घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सोलापूरच्या नगरवासियांकडून प्रस्ताव मागितलेले आहेत, त्यांच्या सूचना मागितलेल्या आहेत. या सर्व लक्षात घेऊन व आमच्या समितीच्या सर्व बैठका लावून लवकरच आपले सुधारित अंदाजपत्रक सादर करू. कोणत्याही प्रकारची करवाढ दरवाढ न सुचवता अंदाजपत्रक सादर करण्यात आल्यामुळं नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची चर्चा शहरात होत आहे. तसंच विकास कामांसाठी निधीची तरतूद केल्यानं आगामी काळात शहरातील पायाभूत सुविधांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.